नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फोरम एमपीएससी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील. हे पहा, आपण काय करतो, टेस्ट नंबर 1 बघतोय. टेस्ट नंबर सॉल्व्ह करताना तुम्ही काय करायचं आहे, हे पहा. तुम्ही जर काही चुकीचं केलं तर तुम्हाला त्याचे म्हणजे तुम्ही जर प्रोसिजर फॉलो केली नाही तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. चुकीचं म्हणजे काय, तुम्ही बाबा OMR शीट आणली पाहिजे. 200 पेजेसची यामध्ये 200 एका पेजमध्ये 200 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येऊ शकतात आणि ते मार्क केले पाहिजे, जेणेकरून जे मार्क करताना चुका होणार नाहीत ना, ते होणार नाहीत. आणि टाइम फक्त स्पेसिफिक 10 मिनिटं घ्यायचा आहे. आता पहिलीच टेस्ट आहे, तुम्हाला 8 क्वेश्चनची म्हणून ते सोडा. तिथून पुढे 15 क्वेश्चनची टेस्ट राहणार आहे, तुम्ही 10 मिनिटात सोडवायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. 10 मिनिटं टाइम लावून घ्यायचा, त्याच्या आधी मार्क करून घ्यायचं 10 मिनिटात ना सर्व. कारण तुम्हाला ते क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात, तुमच्या वाचनाचा स्पीड येतो हे लक्षात ठेवा. आणि क्वेश्चन चुकू द्या, सगळे क्वेश्चन चुकले तरी काही हरकत नाही. फक्त व्यवस्थित कुठं फोकस केलंय तो डाटा आठवला पाहिजे आणि परत क्वेश्चन ह्या टेस्ट तुम्हाला रिवाइज करायचे हे लक्षात ठेवा. ते विसरायच्या नाहीत हे लक्षात ठेवायचं आहे. 16व्या वित्त आयोगाबद्दल चुकीचे विधान निवडले. तुम्ही जर यावेळेस क्वेश्चन सोडवत असताना त्यावेळेस असं चुकीचं विचारलंय, बरोबर विचारलंय, ह्याला गोल करत चला, कारण तो तुमचा फ्लो कॅरी होतो हे लक्षात ठेवायचं. आणि कधी पण चुकीचे विचारलं असताना म्हणजे पेपरमध्ये पेपर पॅटर्नचा आता हे कसं असतं माहिती आहे, त्यामध्ये 4-5 प्रकारचे क्वेश्चन असतात. पर्यायाला पर्याय. आता हे जास्त तुम्हाला लेक्चर देत नाही. ज्यावेळेस क्वेश्चन येईल त्यावेळेस तुम्हाला ते सांगून देईल. आणि ह्याचे जे ह्या स्ट्रक्चर आहे ना याचं स्ट्रक्चर तुम्हाला मागचे करंटचे 10 वर्षाचे क्वेश्चनचा अनालिसिस करून आणि सध्याचा ट्रेंडनुसार, म्हणजे 4 वर्ष सध्याच्या ट्रेंडनुसार आपण सेट केलेलं आहे. तुम्हाला विथ रेफरन्स त्याचं दिलं जाईल, कुठून घेतले आणि त्याचा ट्रेंड आपण असे काय डिझाइन केलेत हे पण तुम्हाला सांगितलं जाईल. मी तुम्हाला एक त्याचं सोबत लेक्चर टाकतोय. आणि प्रत्येक झाल्यानंतर म्हणजे व्हायच्या आधीच तुम्हाला सकाळी म्हणजे ज्यावेळेस आपण क्वेश्चन पेपर सेट करतो त्याच वेळेस तुम्हाला ते रेफरन्स कुठून घेतले हे तुम्हाला दिलं जाईल, जेणेकरून तुम्हाला अपील करताना किंवा आपण ज्यावेळेस आक्षेप देतो त्यावेळेस ते उपयोगाला पडेल. जास्त लेक्चर न देता हे बोलायचं होतं, त्यामुळेच ते मी तुम्हाला बाकीचे क्वेश्चन जरा कमी केले. आता आपण सुरू करूयात. याच्यामध्ये बघा, 16 वित्त आयोगाने आपला अहवाल दिलेला आहे. हे डेट ज्यावेळेस अशी एकदम स्पेसिफिक मेन्शन केलेली असते त्यावर डाऊट घ्यायचा नाही, कारण मी जशी बघून लिहितोय तसं एक्झामिनरचा माइंडसेट असतो की एकदम स्वल्पविराम अल्पविराम देऊन पण ते लिहित असेल ना, तर त्यावेळेस ते बरोबर असण्याचे चान्सेस असतात. तुम्ही कुठं डाऊट करायचा असतो, मग इथं बघा, 16 वित्त आयोग कोणाला अहवाल देतं, पंतप्रधानांना देतं का नाही, तर इथं चूक केलेली आहे हे लक्षात ठेवायचं. चुकीचं इथं इथं राष्ट्रपतींना कुठं देतात बघा, कुठं देतात तर राष्ट्रपतींना देतात हे लक्षात ठेवायचं. पंतप्रधानांना अहवाल देत नसतात. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगरिया असून त्यांचे सचिव ऋत्विक रंजन पांडे या दोघांवर क्वेश्चन अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. कुठं ना कुठे येणार तुम्हाला हे. वित्त आयोगाची कालावधी 16-26 पर्यंत असणार आहे हे लक्षात ठेवा. आणि जे कलम आहे ना ते काय ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, 281 नुसार वित्त आयोग स्थापन केला जातो. आणि जो अहवाल आहे ना तो संसदेत कुठल्या कलमानुसार मांडला जातो, 281 अन्वये मांडला जातो हे लक्षात ठेवा. 281 सब उपकलम आणि 281 हे प्रेसिडेंटला व्हिजिट केली त्यावेळेस त्या खाली लिहिलेलं होतं की या कलमान्वये केलेला आहे. ते फोटो तुम्हाला टाकलेला आहे, त्यामुळे तिथून तो क्वेश्चन फॉर्म केलेला आहे, ते येऊ शकतं हे लक्षात ठेवा. सब कलम विचारलं असं म्हणू नका परत. जोडायला हवा ह्याच्यामध्ये बघा तुम्ही, जर आपल्याला ते 16 वित्त आयोगापर्यंत ना तुम्हाला जोड्या 5च पाहिजे. पहिले 5 आणि शेवटचे 5 हे माहितीच पाहिजे तुम्हाला. मी तुम्हाला त्यांचा फोटो टाकलेला आहे, तुमच्या ज्या पुस्तकामध्ये आहे त्याची निमोनिक्स करून घ्या. नि स च रा नियोगी संतानाम असं जे तुम्ही जे आहेत ना ते निमोनिक्स करून घ्या. आता पहिल्यांदा बघा नियोगी आहे. मग आता तुम्हाला हे बघा इथं काय केलेलं आहे आपण, 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष तुम्ही वाचण्याच्या एका फ्लोमध्ये सचिव म्हणून तुमच्या डोक्यातच नसतं. हे अध्यक्ष नाहीत, हे सचिव आहेत. तेवढा ऑप्शन काढला की तुमचं उत्तर निघून जातं. ABC बरोबर आहेत. पहिल्या वित्त आयोगाचे नियोगी आहेत हे लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला 3 तर 4 तर सांगून देतो सुरुवातीला. हे नि फॉर नियोगी, स फॉर संतानम, च फॉर चंदा आणि राजमन्नार, म्हणजे नियोगी, संता, चंदा आणि राजमन्नार हे लक्षात ठेवायचं. निसचरामध्ये काय लक्षात ठेवणार, नियोगी, संथानम, चंदा आणि राजमन्नार हे विचारलं जातं बघा, हे लक्षात ठेवा. 15वा आणि 16वा हे लक्षात ठेवायचं. एन के सिंग 15वे आहेत, 16वा कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे. आता सचिव पण महत्वाचं आहे, म्हणून तर ते इथे घेतलं होतं, अरविंद पनगरिया हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन येणं अपेक्षित आहे बरं का. 16 वित्त आयोगाबद्दल चुकीचे विधान बद्दल एक स्पेशल म्हणजे एक हे काढलेलं आहे, पत्रक काढलं होतं. तर त्याच्यामधून हा क्वेश्चन फॉर्म केलेला आहे. मी त्याचा रिपोर्ट तुम्हाला दिलेला आहे बघा. आता म्हणजे टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे, कुठून फॉर्म केला ते. आणि हे वाचून घ्या, याच्यामध्ये सर्व बरोबर आहे, एकही नाही. असा पॅटर्न पण कंबाईनला असतो बघा. 16 वित्त आयोगाचा अर्धवेळ सदस्य म्हणून RBIचे डेप्युटी गव्हर्नर TB शंकर यांची नियुक्ती केलेली आहे. आणि अर्धवेळ सदस्य नारायण झा यांनी काय केलं होतं, अजय नारायण झा यांनी वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता. हे वाक्य बरोबर आहे, वैयक्तिक कारणास्तव राजीनामा दिला होता. ते प्रेस नोटमध्ये तसं आहे दिलेलं. 16 वित्त आयोगाचा कालावधी किती राहणार आहे, हे 25-26 पर्यंत, त्यांना 1 एप्रिल 2026 पर्यंत
हे स्टेटमेंट आहे असं कॉपी पेस्ट केलेलं आहे. 16व्या वित्त आयोगाला किती वेळ मिळणार? 5 वर्षाचा कालावधी मिळणार आहे. ते रिपोर्ट सबमिट केलेला आहे. ते फोटो-बिटो तुम्हाला टाकलेला आहे बघा. हे स्टेटमेंट बरोबर आहे. तुमच्या डाटामध्ये नसेल तर ते मार्क करून घ्या. डेट पण मार्क करून घ्या. पुढचं एक महत्त्वाचं आहे बघा. इस्रोचे 100वें प्रक्षेपण केलेलं आहे. तर ह्याच्यावर क्वेश्चन अपेक्षित आहे. हे लक्षात ठेवायचं. इस्रोचे अध्यक्ष आणि इस्रोचं 100 क्वेश्चन झालेले आहेत ना, त्यामुळे ते 100 म्हणजे आपण लॉन्च प्रक्षेपण 100 झालेले आहेत ना, त्याबद्दल क्वेश्चन अपेक्षित आहे. लक्षात ठेवा. इस्रोनं काय केलेलं आहे? 100-150 वर्ष झालेले असेल कुठल्या एखाद्या गोष्टीला, तर त्यावेळेस ते क्वेश्चनमध्ये जास्त डिटेलमध्ये जाण्याचं प्रमाण आहे बघा. त्या 100वे प्रक्षेपण झाले. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं? इस्रोने 29 जानेवारी 2025ला केलेलं आहे. कुठे केलेलं आहे? श्रीहरिकोटा सतीश धवन केंद्रातून आंध्र प्रदेशमधून केलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे बघा. नेव्हिगेशन सॅटेलाइट आहे NVS-2. हे लक्षात ठेवा. ह्याचं वजन पण महत्त्वाचं आहे, कारण पेलोड कॅपॅसिटी महत्त्वाची असते. समजा हा का, ज्यांना समजत नाही, ज्यांचा सायन्स बॅकग्राऊंड नाही, त्यांना सांगा. जसा हमाल असतो, एखादं वजन कॅरी करून घेऊन जातो, आपण त्याला पोर्टर म्हणतो ना, इकडून तिकडे वजन घेऊन जातो. तसा प्रक्षेपक असतो. प्रक्षेपक कसा असतो? वरती वजन घेऊन जाण्यासाठी असतो. मग आता वजन किती वरती नेऊ शकतं याच्यावरून पेलोड कॅपॅसिटी म्हणतात. पेलोड कॅपॅसिटी म्हणजे वजन किती घेऊन जाते, हे साधं सोपं असतं. जेवढं जास्त वजन घेऊन जाऊ शकतो, तेवढी आपली कॅपॅसिटी जास्त झाली म्हणजे आपली कार्यक्षमता वाढली. हे लक्षात ठेवा. तसं सेम आहे. NVS-02 आहे ना, त्याचं 2250 kg वजन आहे. हे लक्षात ठेवायचं. आणि हा नाविक म्हणजे आपला काय आहे नाविक प्रणाली, तर 1500 किलोमीटर अंतरामध्ये आपल्याला अचूक आपण निरीक्षण करू शकतो. त्याला म्हणतात इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम, नाविक म्हणतात प्रणाली. याचं वजन पण विचारलं जाणार, हे लक्षात ठेवा. आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंधनाचे हे पहिलेच उड्डाण होते, तर नव्हतं हे 11वे उड्डाण होते, हे लक्षात ठेवा. एक क्रायोजेनिक इंजिन आपल्याला देण्यासाठी फॉरेन कंट्रीनं नकार दिल्यानंतर इंडियन गव्हर्नमेंटनं किंवा आपल्या इस्रोनं खूप चांगलं कामगिरी केलेली आहे, हे लक्षात ठेवा. क्रायोजेनिक इंजिन आणि पेलोड कॅपॅसिटी याच्यावर क्वेश्चन असतात, हे लक्षात ठेवा. वजन विचारलं जातं. तुम्हाला वाटतं ते वजन का विचारतात? वजन ह्याच्यासाठी विचारतात का हा महत्त्वाचा पॉईंट आहे ना. आपल्याला बाकीच्या कंट्रीनी ज्यावेळेस ती टेक्नॉलॉजी देण्यास हे केलं होतं, त्यावेळेस आपण ती डिझाईन केलेली आहे आणि आपण ती कॅपॅबिलिटी डेव्हलप केलेली आहे. त्यामुळे त्याच्यावर क्वेश्चन असतात, हे लक्षात ठेवा. आणि पुढचा आहे क्वेश्चन बघा. यामध्ये योग्य पर्याय विचारला होता सूर्या रॉकेट याबद्दल. हे सूर्या रॉकेट आहे ना, हे मिसाईल पण आहे बरं का, आणि हे प्रक्षेपण पण आहे. असं जर दोन्ही सूर्या रॉकेट म्हणून आहे ते. सूर्या दोन्हीकडे नाव आहे, ते लक्षात ठेवा. इस्रोकडून विकसित केले जाणारे प्रक्षेपक वाहन आहे. त्याला काय म्हणतात? NGLV म्हणजे काय? नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेकल. आणि तुम्ही ते इंग्लिशचा फोबिया ठेवू नका. ते काय करतात माहिती आहे का? मी इथं फक्त ह्याच्यामध्ये लिहिलंय, इंग्लिशमध्ये लिहिलंय. ते काय करतात? नेक्स्ट जनरेशन असंच लिहितात. मग त्यावेळेस तुम्ही काय कराल? त्यावेळेस जे कीवर्ड असतात ना इंग्लिशमध्ये, तर ते एवढं वाचण्याची तयारी ठेवा, हे लक्षात ठेवा. सूर्या रॉकेटची उंची 92 मीटरपेक्षा जास्त असू शकते. हे आहे असं स्टेटमेंट आहे इस्रोच्या साईटवर, हे लक्षात ठेवा. इस्रोची रॉकेटची उंची, सूर्या रॉकेटची उंची 92 मीटरपेक्षा जास्त असू शकते. तिची म्हणजे ते कुतुब मिनारपेक्षा उंच असू शकते असं म्हटलेलं आहे. हे लक्षात ठेवा. हे विचारलं जाईल असं कुणाची कंपॅरिझन उंचीची एखाद्या ह्याच्याबरोबर केली जाते. आयकॉनिक प्लेस असते किंवा एखादं हिस्टॉरिकल बिल्डिंग असते ना, त्याच्याबद्दल हे करून विचारण्याची पद्धत आहे. हे स्टेटमेंट इस्रोच्या वेबसाईटवर आहे, हे लक्षात ठेवा. मी तिथून घेतलेला आहे, त्याचा फोटो पण तुम्हाला टाकलेला आहे. हे महत्वाचं आहे बरं का. अजून काय लक्षात ठेवणार सूर्या रॉकेटमध्ये, आणि त्याच्यामध्ये ते तर त्याचं खासियत आहे ना, रियुजेबल आहे, हे लक्षात ठेवा. रियुजेबल आहे आणि त्याच्यामध्ये फ्युअल आहे ना, त्याला आपण काय त्याला मराठीमध्ये दिलं होतं, ते परत ट्रान्सलेट केल्यानंतर हिरवं इंधन म्हणतात. त्याच्यामध्ये मिथेन आणि द्रव ऑक्सिजनचा वापर केला जातो. असं ज्यावेळेस दिलं असेल एखादं अप्लाइड, अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही सायन्सचे क्वेश्चन सोडवत असाल ना, जर या गोष्टीचा इथं इथं यूज होतो, इथे इथं यूज होतो, इथे इथं यूज होतो, असं जर दिलेलं असेल, तर त्यावेळेस तिथं वाकडं लावायचं नाही. अशी कितीतरी समजा मिठाचा वापर कुठं होत असेल असं दिलं, तर तुम्ही इथं वापरू शकत नाही असं म्हणू शकत नाही. मी वापरू शकतो हे प्रूव्ह करू शकतो. त्यामुळं अप्लाइड जर एखाद्या पदार्थाचा असेल, तर तिथं ओके ओके वरीलपैकी सर्वला जायचं. मी काय म्हणतोय, सायन्सचे क्वेश्चन ऍप्लिकेशन बेस असतील त्यावेळेस, हे लक्षात ठेवा. अप्रोच कळत असेल, आय थिंक अप्रोच कळत असेल, तुम्हाला काय वाटत असेल तर कमेंट करा. आणि हे असले क्वेश्चन असतात बघा, की खालीलपैकी आता हे ब्रिजचा विचारला होता बघा, ग्लास ब्रिज तामिळनाडूमध्ये होता. तो एक विचारलेला आहे. ग्रुप बी आणि ग्रुप सी ला ह्याचं प्रमाण असतं. सांकेतिक भाषा तज्ञ पंजाब विधानसभेने काय केलेलं आहे, आता इथं महाराष्ट्र तुम्ही आले की पहिल्यांदा महाराष्ट्र म्हणता. हे एक्झाम सेटर पण हेच करतात. पेपर पॅटर्न मध्ये पण हेच आहे बघा, त्याच्याप्रमाणे हे केलेलं आहे. पंजाब विधानसभेनं काय केलेलं आहे, सांकेतिक भाषा तज्ञाची नेमणूक केलेली आहे आणि स्वतःचं सर्च इंजिन पण पंजाब विधानसभेनंच केलेलं आहे, हे लक्षात ठेवा. हे महाराष्ट्र नाही आहे. तुम्ही इथं फसा म्हणून तर टाकलेलं आहे ते.
आणि एच-डी-आयमध्ये ना, एच-डी-आयमध्ये जर समजा एच-डी-आयला जर नंबरवर क्वेश्चन विचारला, तर ते 2024चाच विचारतील, 2025चा विचारला तर दोन्ही माहिती पाहिजे आणि ह्याचे इंडेक्स आहेत ना, याच्यावर पण आपण क्वेश्चन घेऊयात आणि ह्यातला डिटेल तुम्हाला फरक समजावून सांगतो, की जे कायम लक्षात राहावा तुमचा. इंडेक्स बदलत असतो. ह्याचे जे पॅरामीटर असतात ना, तुमच्या कायम लक्षात कसे राहतील, हे आपण नेक्स्ट ह्याच्यामध्ये टेस्टमध्ये घेऊयात. भारताचा क्रमांक बघा 2024ला किती 134वा आहे आणि आता सध्या 2025ला 130वा आहे. इंडेक्समध्ये पण सरसकट इंडेक्स पाठ करण्याचा अट्टहास करू नका. इंडेक्स आणि त्याचे पॅरामीटर हे ठराविक इंडेक्स व्यवस्थित करून घ्यायचे. नंतरचे तुम्हाला जर थोडं जरी त्याच्यावरचं आठवलं, तरी वेळ मारून येता येते. तुम्हाला क्वेश्चन बरोबर येता येतो, हे लक्षात ठेवायचं असतं. सरसकट डाटा शेवटच्या दिवसामध्ये एखादी गोष्ट आठवली नाही, तर पॅनिक व्हायचं नाही. लगेच, "अरे, माझं काहीच झालं नाही, सगळं केलं." म्हणजे तुम्ही 100 गोष्टी करायच्या, त्यातल्या तुमच्या 80 लक्षात राहणार आणि 20 जर विसरलात, तुम्ही फोकस 20 वर करणार. तसं नाही करायचं. तुम्हाला कुठे 100 मार्क पडायचे. आणि गेल्या वेळेस 62.50 कट ऑफ लागला म्हणून ह्या वेळेस 62 पॉईंट आणि सगळीकडे बघा 60 प्लस 65 प्लस असेच हे आहेत. आणि समजा जर पेपर कमी आला तर, पेपरच हार्ड आला तर, हे पहा काहीच फिक्स नाहीये. म्हणून तर ही स्पर्धा आहे. लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस 62 कट ऑफ लागला 62.50 ग्रुप बीचा, त्यावेळेस ग्रुप सीला 60च्या खाली कट ऑफ कोणीच सांगत नव्हतं. हे लक्षात ठेवा. का? तर एकदा जर वाटलं माणसाला की 60च्या पुढे जातोय, तर तसाच पेपर पॅटर्न होता असं वाटतं. नाही, त्यामुळेच पेपरचं मेरिट ग्रुप सीचं 60च्या खाली आलेलं आहे. ते तुमच्याकडे उदाहरण आहे. त्यामुळं कधीच पेपरला म्हणजे अझ्युम करून किंवा असंच मार्क पडतील तेवढं नाही. तुम्ही 100% द्या. पेपर झाल्यानंतर इव्हॉल्युशन किंवा तुमचं व्हॅल्युएशन करा. काय मला बदल करता येतील, हे नंतर पेपर झाल्यानंतर करता येईल. आता फक्त मन लावून तुमचं 100% द्या. व्हॅल्युएशन वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये आत्ता शेवटच्या महिन्यामध्ये पडायचं नसतं. टेस्ट फक्त करंटच्या सोडवा आणि मॅथ्स रिजनिंग तुमचं करायचं असेल तर करा. सेपरेट म्हणजे टेस्ट सोडवा तुम्हाला इच्छा असेल तर. परंतु मी काय म्हणतोय, मला किती ह्याला किती आले, त्याला किती आले, 100 पैकी 40 आले, कधी 100 पैकी 80च आले, असं करायचं नाही. भेटूयात पुढच्या टेस्टमध्ये.